तर जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं तेव्हा माझी एक दिलो तमन्ना जान अशी एक इच्छा होती की मी असं वर्षभर मस्त भारी भारी व्हिडिओज बनवेन आणि एंडला अशी एक व्हिडिओ टाकेन की माय इयर 2022, माय इयर 2023. पण वर्ष घेत गेले आणि तशी व्हिडिओ कधी बनलीच नाही, कारण मी कधी व्हिडिओज बनवल्याच नाही. बनवल्या पण त्या शॉर्ट्सवरती. यूट्यूबला मी फुल स्टॉप दिला. आय गेस लास्ट इयर बनवली होती. लास्ट इयर गणपतीमध्ये व्हिडिओ बनवली होती, त्याच्यानंतर नाही. नाव इट्स हॅपनिंग आफ्टर 4 years. तर मित्रांनो, दिस इज व्हिडिओ अबाउट माय 4 years एक्सपिरियन्स ऑफ कॉन्टेंट क्रिएशन. त्याच्यात मी काय शिकलो, काय एक्सपिरियन्स केलं, असं काय आहे जे तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुम्हाला हेल्प होईल इन 2025. विदाउट एनी फर्दर डिलाइड्स लेट्स स्टार्ट द व्हिडिओ गाइस. बाकी मागे जरा मेसअप दिसत असेल तर जरा साफसफाई करता बोलूया. ओके. तर सीन्स काही असे आहेत. अरे बापरे, किती वर्षानंतर ही लाईन बोललो आहे. इरफान जुनेजोचे व्लॉग्स बघायचो तेव्हा ही लाईन बोलायचो. तर त्यातला पहिला आहे तो म्हणजे की कन्सिस्टन्सी, जी की माझ्याकडे नाही आहे. पण कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस असं कोणतरी म्हणालंय. तुम्ही रेग्युलर जेव्हा अपलोड करता, कन्सिस्टंटली अपलोड करता, तेव्हाच तुम्ही शिकता. रादर दॅन तुम्ही हा विचार कराल की मी आधी एक चांगला कॅमेरा किंवा चांगला इक्विपमेंट घेईन आणि किंवा आयफोन घेईन आणि मग थोडा शो ऑफ वगैरे झाल्यानंतर मग मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन किंवा मी कुठेतरी फिरायला जाईन आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ बनवेन. तर नाही मित्रा, कॉन्टेंट क्रिएशन असं नाही चालत. कारण कन्सिस्टंटली केल्यानंतरच तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे चुकताय आणि कुठे नाही. ह्या फील्डमध्ये कोणी नाही आहे जो तुम्हाला सांगेल की हे असं असं कर, हा रोड मॅप आहे. तर तुम्ही जेवढे अपलोड करणार तेवढंच तुम्हाला कळणार की ओके असं असं असतं, ओके अशा ह्या गोष्टी अशा असतात. तर बॅक टू द सेकंड पॉईंट इज ओरिजिनॅलिटी जपा. तर ओरिजिनॅलिटी जपावरून मी असं म्हटलं होतं मागच्या पॉईंटमध्ये जे रेकॉर्ड नाही झालं की हे की कीप युअर ओरिजिनल स्टाईल विथ यू. आय थिंक बरोबर असेल ही स्टेटमेंट. तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये जाता, हॉटेलमध्ये गेलात आणि तिकडे तुम्ही जाऊन काय मागता? सगळ्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही बिर्याणी मागता की तिकडची स्पेशालिटी मागता? सो ही गोष्ट एकदम सेम आहे की तुम्ही काय सर्व करताय लोकांना त्याच्यावरती आहे. तुमची जी स्पेशालिटी आहे ती सर्व करा. थोडं मध्ये ट्रेंडिंग केलं तर चालेल, बट एकदम करू नका. त्यांनी तुमची ओरिजिनॅलिटी कधीच बनत नाही आणि लोक तुमच्याशी कनेक्ट होत नाही. स्वतःला एक प्रश्न विचारायला की कोण असा होता ज्याने ट्रेंड केला होता आणि तो तुमच्या लक्षात नाही लक्षात राहणार. कारण की ट्रेंडिंग करणारे लक्षात नाही राहत, ओरिजिनॅलिटीवाले लक्षात राहतात. सो कीप युअर कॉन्टेंट ओरिजिनल. थर्ड पॉईंट येतो तो म्हणजे लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. चुकांमधून शिका लिहिलंय मी ते, थोडं इंग्लिश. तुमच्या चुकांमधून शिका. तुम्ही जे लास्टला अपलोड केलं होतं त्याच्यामध्ये काय चूक केली होती, काय इम्प्रूव्ह करू शकला असतात, यावर जास्त विचार करा रादर दॅन दुसऱ्यांची ॲडवाईस घेण्यापेक्षा. ठीक आहे, दुसऱ्यांची ॲडवाईस घ्या, जे जेन्युइन आहेत त्यांची ॲडवाईस घ्या, बट मी तर सांगेन की थोडं स्वतः पण ॲनालाइज करा की कुठे चुकतंय, काय चुकतंय. हे नाही की व्ह्यूज आले आता मी शाणा झालो. नाही मित्रा, आज व्ह्यू आलेत, उद्या ते व्ह्यूज काही कामाचे पण नसतील. मी गणपतीमध्ये असं जर काउंट केले तर 1 million क्रॉस केले होते सगळ्या व्हिडिओजच्या व्ह्यूज काउंट. पण ते नंतर काही मॅटर नाही करत. मॅटर करतं ते एकच की त्याच्यातून तू काय शिकलास आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तू काय अपग्रेड केलंस. असं नाही की व्ह्यूज आले तुम्ही सेट झालात. नाही, ही लॉंग जर्नी आहे मित्रा. हॉटेल बिझनेस सारखंच आहे कॉन्टेंट क्रिएशन. सर्व करत राहायचंय तुम्हाला कंटिन्यू. टिप नंबर 5 नाही याला बोलू शकत. मोबाईल साईडला ठेवतो, स्क्रिप्ट साईडला ठेवतो, कारण की ही माझ्या मनाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही विचार करताय की तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे तर सगळ्यात पहिलं एक पेन अँड पेपर घ्या आणि लिहा का करायचंय, का सुमितला ब्लॉगर का बनायचं. एकदम ऑनेस्टली लिहायचं आहे. ना तुम्ही मला खोटं बोलणार आहेत ना मी तुम्हाला खोटं बोलणार आहे. तर ऑनेस्टली लिहा. ऑनेस्टली ठीक आहे. तुम्हाला जेव्हा असं वाटेल की भाई सगळ्यात पहिला पैसा आहे तर एकदम स्वतःलाच सांगा की बाबा हे बंद करायचं आहे, हे नाही करायचं आहे. कारण की पैसा आणि फेमसाठी फक्त करत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी एक वाईट न्यूज आहे की हे वर्कआउट नाही करणार. तर जर तुम्ही असा विचार करून येत असाल की मी खूप व्ह्यूज घेईन आणि माझा कॉन्टेंट खूप बघतील आणि मला व्ह्यूज येतील आणि मग माझ्याकडे पैसे येतील खूप सारे, स्वतःलाच विचार की माझा कॉन्टेंट लोक का बघतील. ज्या दिवशी तुम्ही हा एवढा बॅरियर ठेवलात ना की मला माझा कॉन्टेंट लोक का बघतील, एवढं जरी कळलं तुम्हाला, सॉर्टेड आहात तुम्ही. सेकंड गोष्ट जी मला अशी वाटते की थोडंसं ज्ञानवालं होईल. मेनी ऑफ अ क्रिएटर्स जे मी आता बघतोय, जे माझ्याकडे येतात, मला भेटतात, कॉन्टेंट क्रिएशन नवीन स्टार्ट केलं आहे, जुम्मा स्टार्ट किया नाही क्या आहे, ते स्टार्टिंगलाच म्हणतात की तू
एडिटचे किती पैसे घेणार? मित्रा, आता तू कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलंय, त्याच्यात तू दुसऱ्याकडे जातोय आणि त्याला म्हणतोय की माझे व्हिडिओज एडिट करून दे आणि तू किती घेणार? अरे कसं चालणार रे तुझं करिअर? काय रे देवाधरी, जेव्हा तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे तुम्हालाच शिकावं लागेल. असे पण लोक बघितलेत, सुरुवातीलाच मोठा कॅमेरा मोठा फोन घेऊन मोकळे होतात, पण बनवायचं काय छटा माहीत नाही. जोपर्यंत तू तुझ्या स्किल्सवरती काम करत नाही ना, हे सगळे इक्विपमेंट, ही सगळी इन्व्हेस्टमेंट, खूप सारा पैसा त्याच्यात टाकणं सगळं वेस्ट आहे. कारण तुला माहितीच नाही ह्याच्यातून तुझा पैसा परत येणार आहे की नाही. इट्स अबाउट लॉंग गेम. हा 6 महिन्याचा किंवा वर्षाचा गेम नाही की तुम्ही 6 महिने वर्षभर व्हिडिओ बनवलात आणि नाव यू आर गेटिंग फेमस. नाही मित्रांनो, कदाचित तुम्हाला 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, 10 वर्ष पण लागतील. इट्स अबाउट लॉंग टर्म गेम. हे मी नाही बोलत आहे, हे लोगन पॉल बोलतो आहे. माझी ना एक इच्छा होती, जेव्हा मी नवीन यूट्यूब चालू केलं होतं तेव्हा भारी करेन व्हिडिओज, वर्षभर पाप करेन आणि इयर एंडला माझे फेवरेट क्रिएटर सॅम कोल्डर आणि त्या लोकांसारखं ना माय इयर 2016, माय इयर असं वगैरे. माय इयर काय आपला वर्ष होता, पूर्ण आपण गाजवला असं मला. 2021मध्ये स्टार्ट केला, 2021 गेला, 2 गेला, 3 गेला, नाव इट्स 4 आणि आत्ता कुठेतरी जाऊन मी ती व्हिडिओ पॉसिबल होते. आज जे तुम्ही स्वप्न रंगवलं आहे ते मे बी 4 वर्षानंतर किंवा 6 वर्षानंतर होईल. सो गेट रेडी फॉर दिस इज इट. थँक्यू सो मच फॉर काय म्हणतात त्याला, क्लिक करण्यासाठी. या मे बी ह्या टिप्स ट्रिक्स तुम्हाला कामाला येतील. बाकी अजून अशा टिप्स ट्रिक्स एडिट रिलेटेड, शूट रिलेटेड, अजून कशा रिलेटेड, स्क्रिप्ट रिलेटेड पाहिजे असतील तर कमेंट करा. म्हणजे आपण काय आता हेच कॉन्टेंट आहे आपल्याकडे. हॅपी न्यू इयर आणि बस करा.